पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय. जेव्हा द्यूत संपला, मगाशी मी हा मुद्दा सांगायचा थोडा विसरलो खरं तर. जेव्हा द्यूत संपला आणि त्या द्यूतातल्या अटीनुसार पांडव 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासात गेले, तेव्हा विदुरही खरं तर त्यांच्याबरोबर गेले वनवासात. पण इकडे धृतराष्ट्राला खूप अडचणी यायला लागल्या. कारण धृतराष्ट्र हा राजा असल्यामुळं प्रत्येक वेळेस त्याला महामंत्र्याचा सल्ला आणि मार्गदर्शन हे दोन्हीही लागायचं. पण त्यात खूप अडचणी यायला लागल्या. म्हणून त्यांनी विदुराला निरोप पाठवला, की "तू परत ये. तुला काही ती वनवासाची अट नाहीये, ती पांडवांना आहे. तर तू परत ये हस्तिनापुरात." तर जनहित लक्षात घेता विदुर परत हस्तिनापुरात आले आणि सल्ला आणि मार्गदर्शन द्यायला लागले. आणि जेव्हा युद्ध अटळ झालं, त्या रात्री खरं तर धृतराष्ट्राला झोप येईना. ते एका बाजूला त्याचं मन खात होतं, की मी ह्याच्यात काही करू शकत नाहीये. कौरव भावाभावांच्या ह्या भांडणात दुर्योधन हट्टी आहे आणि युधिष्ठिराची मागणी काही अन्याय नाहीये. न्याय मागणी आहे ती. त्याच्यात अन्याय काहीच नाहीये. तर त्यावेळेला धृतराष्ट्रांनी विदुरांना बोलावून घेतलं आणि त्या रात्री विदुरांनी धृतराष्ट्राला एक उपदेश केला. तो महाभारतात विदुर गीता म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात ज्ञान आहे, मार्गदर्शन आहे, अध्यात्म ज्ञान आहे, भौतिक ज्ञान आहे, राजकीय ज्ञान आहे. तर पूर्ण ज्ञानाधिष्ट असा उपदेश विदुरांनी धृतराष्ट्राला केला. म्हणजे जसं भीष्मगीता ही अभ्यासण्यासारखी आहे, तशीच विदुरगीता ही सुद्धा अभ्यासण्यासारखी आहे. तर ज्या श्रोत्यांना त्याच्याबद्दल अभ्यास करायचा वाटतो, त्यांनी विदुर गीतेचाही अभ्यास करावा, असं माझं आग्रहाचं सांगणं आहे. त्यामुळे कर्मसन्यासी असल्यामुळे युद्धात त्यांनी भाग न घेता, ते मगाशी मी सांगितलं त्या मुद्द्यावर मी परत येतो, की कर्मसन्यास विदुरांनी घेतला आणि युद्ध संपल्यावर त्यांनी हस्तिनापुरात आले. हस्तिनापुरात आल्यावर त्यांनी धृतराष्ट्राचं सांत्वन केलं. पण त्यांच्यातला निस्वार्थीपणा आणि ज्ञान पाहून युधिष्ठिरांनीच त्यांना परत महामंत्री पदासाठी सांगितलं आणि हस्तिनापूरच्या आणि जनतेच्या कल्याणासाठी विदुर पांडवांचेही महामंत्री झाले. जसे कौरवांचे होतेच आधी, पण जेव्हा युधिष्ठिर राज्यावर बसला, गादीवर आला, तेव्हाही महामंत्री विदुरच होते. असं करता करता जवळजवळ एक तप झालं. एक तप झाल्यावर विदुरांना ते महामंत्रीपद चांगलं सांभाळत होते, पण धृतराष्ट्राला हस्तिनापुरात राहणं नको वाटत होतं. भीमाचं टोचून बोलणं आणि एक प्रकारे पश्चात्ताप, त्यामुळं त्यांनी विदुराकडं सांगितलं किंवा मागणी केली, आपण आता हस्तिनापूर सोडू. कारण विदुर हा महामंत्रीच्या वेळा व्यतिरिक्त थोरला भाऊ आणि वहिनी म्हणजे धृतराष्ट्र आणि गांधारीच्या सेवेतच मग्न होता. मग त्याच्यानंतर हे जण सगळे वानप्रस्थाकडे गेले. विदुर, धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि संजय. विदुर सगळ्यात पुढे आणि संजय सगळ्यात मागं, अशी ती यात्रा निघाली, वानप्रस्थाकडे गेली. जे आयुष्यभर खरं तर विदुरांनी योग्य सल्ले देऊन मार्गदर्शन करायचा धृतराष्ट्राला प्रयत्न केला, पण आयुष्याच्या संध्याकाळी त्याला विदुराच्या मागणंच जायला लागलं. हे एक लक्षात घ्या, की तत्वाच्या तुम्ही किती विरोध केला, तत्वात ज्ञानाच्या शेवटी तुम्हाला त्याच्या मागच जायला लागतं. हे आपण घेण्यासारखं आहे विदुर आणि धृतराष्ट्राकडनं.
कारण विदुर पुढे होते आणि संजय सगळ्यात मागं होता आणि मध्ये हे तिघं होते. असे करत करत ते हिमालयाकडे त्यांनी प्रयाण केलं. काही दिवसांनी विदुरांचाच मधनं मधनं युधिष्ठिर या सगळ्यांना भेटायला यायचा, त्यांची विचारपूस करायचा, त्यांच्या सगळ्या सोयी बघायचा. म्हणजे ते वानप्रस्थात जंगलात जरी गेले असले तरी युधिष्ठिराचं त्यांच्यावर बारीक लक्ष होतं की माझा काका काय करतोय, माझी काकू कशी आहे, हे तो बघत होता. आणि एका दिवशी मात्र म्हणजे त्याचा मांडव्य ऋषींचा शाप जेव्हा संपत आला तेव्हा विदुरांनी अन्नत्याग केला. फक्त पाणी, मग पुढं कालांतराने त्यांनी पाणीही सोडलं आणि विदुरांनी देहत्याग केला. पण एक निस्वार्थी माणूस कसा असतो, तत्वाशी कुठल्याही परिस्थितीत तडजोड केली नाही आणि वेळ प्रसंगी मोठ्या भावाला, आजोबांना म्हणजे भीष्मांना, गुरूंना, द्रोणाचार्यांना, खरं द्रोणाचार्यांना ते साधारण समवयस्क येतील, पण कुठलीही भीडभाड न बाळगता आपली तत्व बाळगणारा असा हा कर्मसन्यासी योगी होता असं मला वाटतं. हे विदुर हे कर्मसन्यासी होते. हे कर्म केलं का तर केलं, महामंत्रीच होते हो, पण कुठल्याही कर्मात ते अडकले नाहीत. तत्वाशी कुठलीही तडजोड केली नाही, लाचारी स्वीकारली नाही, वेळ प्रसंगी त्याग केले. हे महामंत्रीपदाचा त्याग केला होता त्यांनी, मी सांगितलं तुम्हाला, युद्धाच्या वेळेला नको म्हणले, किंवा युद्ध संपल्यावरही युधिष्ठिरांनी विनवणी केली म्हणून ते महामंत्री झाले. ते म्हणले होते आता तुझं राज्य आहे, तू सांभाळ. पण त्यांच्यातला हा तत्वनिष्ठपणा आणि कर्मसन्यासीपणामुळे आज आपल्यालाही विदुर हे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बघण्यात येईल. धन्यवाद.